टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहे। अमरावती विशेष करून देवेंद्र फडणवीसांचा आजोळ जे आहे ते सांगितलं जातं। त्यांचे मामा आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। आज विदर्भाच्या एक उपराजधानी विदर्भाची अमरावती पकडली जाते। विकासाचे उद्घाटनाचे कामं करण्यासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी आले। पारिवारिक भेट तुमच्या घरी होत आहे। भाचा मामाच्या भेटीला आला, काय आनंद? खूप जास्त आनंद, खूप भरपूर। म्हणजे एक तर पहिल्यापासूनच त्याचा विकासात्मक दृष्टिकोन राहिला आहे आणि आता या टर्ममध्ये तर आता मी पाहून राहिलो की अमरावती हे कुठेतरी एक लक्षात ठेवून आज जसं एअरपोर्टचं उद्घाटन केलं, मागच्या टर्ममध्ये त्यांनी PM मित्रचं उद्घाटन केलं, त्याच्या आधी टेक्स्टाईल पार्क आपल्या इथे आणला, त्यानंतर आपल्या खरं म्हणजे मेळघाटावर त्याचं जास्त लक्ष आहे। मेळघाटमध्ये आता हा जो प्रोजेक्ट आहे तापीर 4चा जो प्रोजेक्ट आहे त्याच्या माध्यमातून या मेळघाटच्या आदिवासी लोकांना किती मोठा फायदा होणार आहे या बाबतीमध्ये, म्हणजे जर का योग्य तो आपण जर का त्याच्या बाबतीमध्ये सगळ्या लोकांपर्यंत आपण तो सगळी स्कीम पोचवली तर तो म्हणजे त्यांच्या जीवनमानामध्ये आमूलाग्र बदल करणारा तो प्रोजेक्ट आहे। आपल्या जे पैनगंगा जो प्रोजेक्ट आहे त्या पैनगंगा प्रोजेक्टमध्ये आपला अमरावतीचा भाग आहे, आपल्या अमरावती जिल्ह्याचा भाग आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी कोणीच सोडलं नाही। म्हणजे त्यांनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये, रोजगाराच्या बाबतीमध्ये, कास्तकारांच्या बाबतीमध्ये, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, महिलांच्या संबंधामध्ये सगळं जे जे कर्तव्य असेल ते तो करून राहिला आणि मला असं वाटते की ते व्हिजन जे आहे ते व्हिजन सगळ्यांसाठीच तो लागू करतो, परंतु त्यातल्या अमरावतीमध्ये त्याचं थोडंसं जास्त लक्ष असावं अशी आमची अपेक्षा आहे। आज उन्हाळ्याच्या सुट्टीत जर पाहिलं तर सगळे भाचे मामाकडे जात असतात रसाळीला भाचा तुमच्या घरी आल्याचं वाटतं? हो। ॲक्च्युली तो काळ असा होता की त्यावेळेला सततच उन्हाळा आमच्या इथे म्हणजे राहायचा, महिने आम्ही सोबत राहायचो, आनंद घ्यायचो, पारिवारिक सगळं आणि सगळं कुटुंब एकत्र राहायचं ना, तो आनंदच वेगळा होता। हळूहळू आता सगळे इतके वेगवेगळ्या आपल्या कामाव्यापामध्ये गुंतलेले आहे, 1-2 दिवसाचा वेळ काढला तरी खूप होऊन जातं, असं आता परिस्थिती झाली। परंतु तो जो ओलावा आहे, ते जे प्रेम आहे ते तसंच आहे, कायम आहे, कसा भाग बघ। खूप आनंद झाला कारण या टर्ममध्ये CM झाल्यानंतर आतापर्यंत 1-2दा तो आला पण त्याला वेळ नव्हता। आज त्यांनी पूर्ण वेळ काढला, घरी आला, सगळीकडेच काढला, तर सगळ्या आमच्या परिवाराला सगळ्यांनाच खूप आनंद आहे, काही प्रश्नच नाही। देवेंद्र फडणवीसांचे मामा चंद्रशेखर कल्लुते, आनंद जो आहे तो एक या ठिकाणी कुटुंबाचा पाहता आणि पारिवारिक जी स्नेह भेट जी आहे ती आज या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडे दिली। कॅमेरामॅन गणेश मोरेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, अमरावती।